या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य कोल्हे सर, पाटील सर, या संस्थेचे संचालक ॲडव्होकेट कपूरजी, एस्करजी, संपूर्ण त्याचे सहकारी सदस्य, गुणगौरव म्हटला की अगदी छोट्याशा बालकापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ती गोष्ट. कारण पाठीवर शाबाशीची थाप, कौतुकाची थाप ही अगदी सगळ्यांना अपेक्षित असते आणि ती पुढे जायला प्रेरित करते सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते सुद्धा कार्य या संस्थेमार्फत करण्यात येते. कोलते साहेबांनी 40 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही संस्था आज ॲडव्होकेट कापुरे आणि त्यांचे सगळे सहकारी अधिक जोमाने पुढे नेतात. मित्र हो, समाजामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना आपण सरळ ध्येय वेडे म्हणतो आणि त्या ध्येय वेड्या लोकांमुळेच हा समाज टिकून आहे, प्रगती करतो. आणि ही लोक सर्व क्षेत्रामध्ये आहेत. जसं मुंडे साहेब आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कार्यकर्ते आहे. आपले रिटायरमेंट हे त्यांचं वकिलीचं क्षेत्र तर आहेच, परंतु त्यांचा व्यवसाय आहे. पण त्याचबरोबर समाजाचं देणं म्हणून ते सामाजिक संस्थेद्वारा अगदी विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत जोमानं सहकार्याच्या मदतीनं चांगलं कार्य करतात. सन्मान्य पाटील सरांचा प्रश्न नाही, ते विद्यार्थी घडवण्याचं काम असतं. मी स्वतः रिटायरमेंट नंतर शिक्षकाचं कार्य केलेलं आहे. मित्र, पालक म्हणून आपल्या मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल व्हावं ही सगळ्या पालकांची अगदी प्रामाणिक इच्छा असते आणि ती असावीच. त्यात मत कोणाचंच नाही. फक्त ती इच्छा पूर्ण करताना त्या आपल्या बालकावर, त्या मुलामुलीवर अतिरिक्त कुठला तरी दबाव येणार नाही. कारण सगळ्यांना माहित आहे या पृथ्वीला आपण जन्माला आल्यानंतर सगळे सारखे नाही आहोत. कुठेतरी विविधता आहे आपल्या. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. एखादीची आवड जर खेळामध्ये असेल आणि त्याला नुसतं आपण बौद्धिक सगळ्या गोष्टी देतोय की नाही, मला तुझ्याकडून अमुकच अपेक्षा आहे, तुला असंच व्हायचं आहे, आणि त्या मुलाची अजिबात इच्छा नाही, तर निश्चितपणे त्याचा परिणाम काय होतो याचे अनेक उदाहरणं आपल्या अनुभवातून आपण पाहिले. कारण पालक म्हणून तुम्हाला वाटतंय की बौद्धिकदृष्ट्या माझा तो मुलगा मुलगी अतिशय पुढे जावं, काहीतरी बनावं, काहीतरी म्हणजे विशेषतः त्याला चांगल्या पदाची कुठली तरी नोकरी लागली, कुठल्या तरी चांगल्या पदावर. एकतर आधीपासून परंपरा आपली डॉक्टर, इंजिनियर हे जास्त टार्गेट होते, वकील साहेब. पण निवड आपले हे पारंपरिक 3 क्षेत्र नव्हते. हे 3 क्षेत्र असते तर बाकीचे क्षेत्र केव्हाचेच गडप झाले असते, म्हणजे दिसलेच नसते. कारण जग चाललं नसतं, सगळे क्षेत्र आहेत, पण तो टार्गेट करून ठेवलेले आपण नेमके क्षेत्र असल्यामुळे आणि निवड त्याच दिशेनं फोकस केल्यामुळे संतुलन तेवढंसं असं राहत नाही, थोडंसं बिघडतं. या मुलामुलींचा म्हणजे बालकांचा सर्वांगीण विकास अतिशय महत्त्वाचा. त्याच्यामध्ये बौद्धिक आहे, दुमत नाही, तो तर असावाच, पण त्याच्याच बरोबर शारीरिक त्याचं महत्त्व कुठे निश्चित आहे आणि आपल्याला पण आहे. आणि त्याचबरोबर ज्याला मानसिक म्हणतात, भावनिक, तोही तेवढाच महत्त्वाचा. कारण त्यांनी सुद्धा मग अशी उदाहरण दिलं आहे की एखादा जर 90+ वाला कोणी आहे, तो बौद्धिकदृष्ट्या खूप छान आहे, खूप सक्षम आहे, परंतु इकडे 2 ठिकाणी तो मागे आहे. शारीरिकमध्ये मागे आहे आणि मानसिकदृष्ट्या खचलेला आहे, कारण स्ट्रॉंग नाही आहे. तर निश्चितपणे एखादा 60-70 वाला त्याच्या पुढे झालं. आणि असं होऊ द्यायचं नाही. बौद्धिकदृष्ट्या चांगला असावाच, पण त्याचबरोबर त्याची मनस्थिती, त्याची मानसिक भावनिक स्थिती सुद्धा चांगली असावी. त्या बाबतीत सुद्धा तो पुढे जावा. आणि म्हणून नुसतं पुस्तकी किडा न करता त्याला या सगळ्या गोष्टीचं जाण झाली. आपण आता इथं अनेक वयस्क आपण लोक आहोत, रिटायर्ड लोक आहेत. पूर्वीच्या काळात बघा, पालक
कमी जास्तपणा झाला तर आपल्या मुलांना किती बदलायचं. अनेकांनी मार खाल्ला. पालकांचा सोडा, शिक्षकांकडे त्या मुलामुलींना घेऊन गेल्यानंतर मॅडम असतो, सर असतो, गुरुजी हा आता तुमचा, काही केली की काही चिंता नाही करत, पण याला चांगलं बनवा. आणि आज काय स्थिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मारणं पुढंच, रागावलं किंवा एखाद्या त्याच्या सुटीसाठी जर म्हणजे चांगल्यासाठीच जर बोललं तर पालक शाळेपर्यंत पोहोचणारे आपणच. म्हणजे आपण म्हणजे समोर बसणार नाही म्हणत, मी आपल्या समाजातलेच पालक आहे की तुम्ही माझ्या मुलाला किंवा मुलीला या शब्दात का रागवलं. मारणं वगैरे त्याच्या पलीकडे गेलो आणि शासनातर्फे सुद्धा निर्णय नाही. परंतु आपल्या त्या मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या तिन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक, बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक. त्या दृष्टीनं आपापल्या विद्यार्थ्यांना आपण स्ट्रॉंग बनावं. सर त्यांच्या अकॅडमीने नक्कीच सांगत असतीलच. म्हणून सर्व क्षेत्रामध्ये त्यांना कार्य आणि त्या मुलांचा कल बघा, त्याची आवड निवड बघा आणि त्या दृष्टीनं मग त्याला त्या दिशेनं एकाग्र. कारण एकाग्रता प्रश्नच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असा. सर त्यांच्या योगाच्या क्षेत्रामध्ये आहे, सर त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये आहे, सर त्यांच्या अकॅडमीमध्ये चालतात. एकाग्रता आवश्यक आहे. कारण आपण परंपरेनं इतके नाव बघतोय देशातले विदेशातले, त्यांनी तेवढ्या एका भरोशावर जागतिक स्तरावर नाव कमावलं. अनेक असे विद्वान, अनेक असे प्रसिद्ध व्यक्ती आहेत की जे शिक्षणामध्ये किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अपयशी झालेले आहेत. पण अपयशी झाल्यानंतर त्यांनी हार मानलेली नाही आणि तेच महत्वाचं आहे. सतत प्रयत्न करतो आणि सतत प्रयत्नातून ते कुठल्या कुठे पोहोचतो. थॉमस अल्वा एडिसनचं नाव आपण ऐकतोय, आपण त्याचे शोध आपल्या विद्यार्थी देशामध्ये शिकलेलो आहोत. विज्ञानाच्या लोकांना तर सगळ्यांना माहीत आहे, प्रश्नच नाही. कित्येक वर्ष तो अपयशी झाला परंतु खचला नाही. खचला असता, धीर सोडला असता तर त्यांनी तेवढे जेवढे शोध लावले त्या प्रकाशात आपण बसलो त्यापर्यंत ते आपल्याला दिसले. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम पायलट बनण्यासाठी इंटरव्ह्यूला गेलेले होते, परंतु अपयशी झाले, निराश झाले. त्यांना वाटलं होतं की एवढी मेहनत केली, एवढं सगळं झाल्यानंतर आपण का बरं असं अपेक्षित होतो, चुकीच्या मार्गाने निघाले नाही. त्यांना योग्य मार्गदर्शक मिळाला आणि बघा परिणाम काय झाला. मिसाईल मॅन म्हणून त्यांची भारताला नव्हे जगाला ओळख झाली. असे ज्वलंत किती उदाहरण. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या. 12वी मध्ये पास झाला होता का तो? नापास झालेला होता. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या तेवढा स्ट्रॉंग नव्हता असं म्हणून सरळ आपण. परंतु इतर बाबी त्याच्याकडे इतक्या चांगल्या होत्या की त्या बळावर तो मास्टर ब्लास्टर झाला. देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्याने नाव केलं आणि कितीतरी कीर्तिमान. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माझं म्हणणंच आहे की निश्चितपणे तुम्ही ध्येय ठरवा आणि त्या ध्येय गाठण्यासाठी त्या यशाकरता ज्या पायऱ्या असतात. कारण ध्येय गाठायचं म्हटलं आज ठरवलं आणि ते ध्येय उद्या प्राप्त झालं असं कधीच कोणाचं होत नाही. त्याला आपण दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा पाहणारी स्वप्न की देवा मला असं मिळू दे, उद्याच मिळेल असं कधीच होत नाही. ते दिवा स्वप्न म्हणजे दिवा स्वप्नच असतं. जोपर्यंत ती मनापासून एकाग्रतेनं त्या दिशेनं आपण मार्गक्रमण करत नाही, एक एक टप्पा पुढे जात नाही, तोपर्यंत मिळत नाही. म्हणून आपल्यासमोर सुरुवातीला प्रार्थनेला सांगितलंच आहे, चक्र आहेत आणि सगळ्यात मध्ये पांढऱ्या रंगाचा एक छोटा, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं. परंतु पोचताना आपण बाहेरच्या सर्कलवर आहे. त्या बाहेरच्या सर्कलमधून तिथे आपल्याला पोचता एक एक टप्पा, एक एक सर्कल पुढं पादाक्रांत करत म्हणजे पुढे पुढे जा, सर्कल आपल्याला त्या ध्येयात
अशक्य नाही, ती शक्ती सगळ्यांमध्ये आहे. फक्त ती शक्ती एकाग्र कर एक वेळ, आणि त्या मार्गामध्ये जे जे अडथळे असतील, कारण जग हे अडथळ्याने भरलेलं आहे. मगाशी उल्लेख केल्याचा आहे, मोबाईल हा सध्याच्या काळातला मुलांच्या बाबतीत सगळ्यात मोठा अडथळा. लॅपटॉपची, आधी आपण कॉम्प्युटर म्हणायचं, आता लॅपटॉपवर वाटलं ते पुढे गेलं आहे. काहीच्या हातात छोटे छोटे आले आहेत. चांगल्यासाठीच आहे, हे सगळे शोध चांगल्यासाठीच लागलेले आहेत. परंतु दुर्दैवाने ज्यांना त्याची समज नाही ते त्याचा थोडासा चुकीचा वापर, आणि मग ज्या गोष्टीकडे, ज्या ध्येयाकडे आपल्याला एकाग्र व्हायचं असतं त्याच्यापासून आपण थोडंसं परावृत्त होतो, बाजूला होतो, आणि निश्चितपणे आपल्या बुद्धीची, मनाची विभागणी जर झाली तर ते यश गाठायला आपल्याला अडथळा येतो, अपयश होतो. म्हणून अवतीभोवतीचे सगळे अडथळे, सगळे मोह, माणूस म्हटला की त्याच्यामध्ये सगळ्या ऋतू आहेतच, षड ऋतूंनी भरलेला माणूस आहे. मोह, मत्सर, सगळ्या गोष्टी आहेत, राग, लोक सगळे आहेत. परंतु त्याच्यावर कंट्रोल, नियंत्रण अतिशय नसतं. राग असणं चुकीचं नाही, परंतु राग क्रोधामध्ये रूपांतर नाही झालं पाहिजे. त्या रागाचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. की अमुक गोष्ट मना मिळाली नाही, निश्चितपणे त्या क्षणी अगदी लहान बालकाला बघा, त्याच्या मनासारखी मिळाली तर काय करतो सगळ्यांना माहिती आहे. लहानसं बालक रडतो, आदळापट करतो, काय नाही करतो. आपण त्याचं कुठं, आपण त्या ऍक्टिव्हिटी जरी नाही करत असला तरी आपली मुलं कधी दप्तर फेकतील, काही फेकतील, हातात असलेली वस्तू, आईवर रागावी, मला असं नाही देत, तसं नाही. परंतु त्या रागावर नियंत्रण मिळवून मला ते का मिळालं नाही, मला ते मिळवायचं आहे, त्यासाठी मी काय प्रयत्न करायला हवे, या दिशेने जर आपण गेलो तर त्या रागाचा चांगला फायदा सुद्धा होऊ शकतो. फक्त त्याचं रूपांतर चुकीच्या दिशेनं होतं. पॉझिटिव्हली जर घेतलं तर निश्चितपणे त्याचा चांगला फायदा. मला आता हे नाही मिळालं तर मला हे मिळवायचं, पण चांगल्या मार्गाने मेहनत करून एकाग्र होऊन मिळवायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यातून आपण पुढे पुढे जायचं. सगळ्या गोष्टी जर आपण विचारपूर्वक सगळ्या गोष्टी ठेवल्या, म्हणजे मुलं मुली, म्हणजे विद्यार्थी आणि पालक, आणि मग शाळा तर असते त्या तिसरा घटक, या सगळ्यांनी मिळून या पालकांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी त्यांना चांगलं वाईट सांगितलं. आणि स्वतः तुम्ही विद्यार्थ्यांनी, शाळेत शिक्षकांचा असो, घरी आईवडिलांचा म्हणजे पालकांचा असो, कुठलाही राग मनात ठेवायचा नाही, मला अमुकच का बरं म्हणतात. कारण प्रश्न नाही, शाळा, ट्युशन क्लासवाले, टीचर्स लोक असो की पालक असो, तुमचं अहित कधी निश्चित नाही. तुमचं भलं व्हावं, चांगलं व्हावं, तुम्ही पुढे जावे, हेच त्यांना माहीत असतं, हेच त्यांना अपेक्षित असतं. आणि म्हणूनच प्रसंगाने तुमच्यावर ते तुम्हाला बोलतात, तुमच्यावर रागावतात. त्याच्यावर पाठीमागची भावना समजून घ्या, आणि निश्चितपणे ते जर समजून घेतलं तर तुमचं ध्येय गाठायला तुम्हाला कोणी अडवणार. या संस्थेमार्फत, सरांच्या संस्थेमार्फत आणि योगाबद्दलचं प्रशासन, तिथं आपल्याला सगळ्यांना आरोग्यदृष्ट्या स्ट्रॉंग बनवतात, आणि सरांनी अगदी आरोग्यासाठी ती खूप छान माहिती आपल्याला सांगितली. आणि खरंच त्याच्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे, कारण मी त्या गोष्टी सामील आहे. मी अनेक वर्षांपासून त्या गोष्टी पाळतात, तुम्हाला दिसतेच. डॉक्टर साहेब आमचे चांगले परिचित आहेतच, जवळचे आहेत. त्यांच्या कार्याबद्दल सगळ्यांनी गुणगान केलं आहे, आणि आपण सगळ्यांनाही माहिती आहे. खरंच त्यांचं कार्य आणि त्यांच्या सहकारी जे त्यांचे सगळे सोबती आहेत, त्यांचं कार्य समाजाप्रती अतिशय महत्त्वाचं ते कार्य करतात. या संस्थेला मी स्वतःहून माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्यातर्फे असंच चांगलं चांगलं कार्य उत्तरोत्तर घडत राहावं, आम्हा सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभावं. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी अगदी मनात काही गोष्टी पक्क्या ठेवून यशाच्या दिशेनं मार्गक्रमण करावं. रस्त्यातले, मधातले जे येणारे अडथळे आहेत ते दूर करावे, आणि आपलं यशाचं लक्ष्य गाठावं, ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.